राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर या साऱ्या घटनेची पूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं सध्या आपण मालवण परिसरातल्या महापुरुष फोकांडा पिंपळ रिक्षा स्टँड परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी महाविकास आघाडीची निषेधाची सभा देखील झालेली होती। मालवणकरांची या संदर्भातली मतं काय आपण जाणून घेऊया। आपण या रिक्षा स्टॉपच्या इथे आलेलो आहोत आणि त्यांना काय वाटतं या संदर्भामध्ये घटनेमध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, काय तुमच्या मनात काय आहे, ही घटनेसंदर्भात काय वाटतं तुम्हाला? महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे हिंदू लोकांसाठी ती एक शर्मेचीच बाब आहे आणि त्याला आता जबाबदार कोण असतील काय ते आम्ही काय सांगू शकत नाही, पण ते आमच्या मालवणवासियांसाठी आणि पूर्ण हिंदू समाजासाठी ती लाजिरवाणीच गोष्ट आहे। बरोबर, त्या दिवशी वारा होता का किंवा काय, तुम्ही काय सांगू शकाल? मालवणची परिस्थिती काय होती? वारा होता, त्या जेव्हा कोसळला तेव्हा वारा साधारण त्या 12:30च्या दरम्याने मोठाच वारा आलेला, ते आम्ही सांगू शकतो। बरोबर आहे। काका, तुम्ही काय सांगू शकाल? बरेच वर्ष तुम्ही या ठिकाणी मालवणमध्ये राहताय असं वाटतंय, काय रिएक्शन काय आहे? पुतळा कोसळल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला काय, मी काय सांगू शकतो, बोलू शकत नाही, तरी सांगितलं तेवढंच। पण या संदर्भात राजकारण होतंय, कुठेतरी दुःख होतं तुम्हाला? चालू आहे, कारण आहेच साहेब। आपण आणखीन काही रिक्षा चालक आहेत त्यांना आपण विचारूया। या ठिकाणी आणखीन काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं? दादा, ज्या पद्धतीने पुतळा कोसळला, काय रिएक्शन आहे तुमची मालवणवासी म्हणून, तुम्हाला काय वाटतं? काय चुकीचं आहे सगळं किल्ल्याचं, तर काय आम्ही अजून तगत जाऊन बघितलं सगळं किल्ल्याचं, पण आता काय बोलणार आता याच्यावरती? ज्या पद्धतीनं महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला, मालवणवासी म्हणून तुमच्या मनात काय वाटतं? कुठेतरी एक दुःख होतं? दुःख खूप वाटतं आम्हाला, महाराजांचा किल्ला पडला त्याच्यामध्ये दुःख खूप वाटतंय आम्हाला। बरोबर आहे। हां, सध्या याच विषयावर सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? ठीक आहे, राजकारणाचं काय आपल्याला काय एवढं काय नाही सर, पण आमच्या महाराजांचा परत किल्ला उभा राहायला पाहिजे, परत पुतळा, हा पुतळा उभा राहायला पाहिजे, बाकी एवढंच। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत की ज्यांना विचारून घेऊया। तर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीनं पुतळा कोसळला, तुमचं काय रिएक्शन आहे? हा बोलला तसा सारखं सेम, बाकी काही नाही। पण परत पुन्हा महाराजांचा म्हणजे आम्हाला राजकारणाशी देणं देणं काही नाही, व्यवस्थित आपल्या मालवणमध्ये पर्यटक येतात तसं ते यायला पाहिजे आणि आमचा पर्यटन व्यवसाय पण व्यवस्थित चालतो, तो चालायला पाहिजे। त्याचप्रमाणे सगळ्यांचं, गरिबांचं पण सगळ्यांचं भागतंय व्यवस्थित, रोजीरोटी चालते, त्यामुळे शिवाजींचा पुतळा महाराजांचा तिकडे पुन्हा नव्याने व्यवस्थित झाला पाहिजे, बस आम्हाला भांडणं तंट काय नको। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत। आता ज्या पद्धतीने पुतळा पडला, मालवणवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमची रिएक्शन काय? मनामध्ये दुःख आहे? हो आहे। काय सांगाल? महाराजांचा पुतळा म्हणजे आमचं सगळ्यांचंच आहे, सगळ्यांचंच आहे। त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं पाहायला मिळतंय, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? राजकारण करू नये, राजकारण करू नये। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी परत व्हावा, आराध्य दैवत आहे आमचं ते। बरोबर आहे। पुतळा परत व्हावा असं वाटतं तुम्हाला? हो, बरोबर। जसा होता तसा पाहिजे, कारण आपलं काय, आमचा रिक्षा धंदा आहे, त्यामुळे तो किल्ला होता तसा हा पण पर्यटनदृष्ट्या चांगला आहे ते। दादा, ज्या पद्धतीने पुतळा कोसळला, मालवणवासी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मनात काय प्रतिक्रिया आहेत? दुःख होतंय का? दुःख असत तर दुःख आहे का, आता बोलून तरी आम्ही काय बोलतलो, कारण पुतळा परत उभा राहावा? होय होय, परत राहावा होत आहे, होय। पण इथले काही दुकानदार आहेत, त्यांना विचारूया। इथे ही चहाची टपरी आहे, आपण इथे काही लोक मालवणवासी आहेत, त्यांना विचारून घेऊया। आता राजकोटवरचा पुतळा कोसळला, तुम्ही बुजुर्ग आहात, काय वाटतं या घटनेनंतर? मालवणवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं? वास्तविक पुतळा कोसळणे ही बाबत अतिशय गंभीर आहे, कारण महाराष्ट्रात तरी शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त होऊ नये ही तर माझी भावना आहे, कारण मी मराठी आहे, बरोबर असं आहे।
पुतळा केवढाही असू दे, लहान असो की मोठा असो, पण तो जमीनदोस्त होता कामा नये, हेच मत आहे. दादा तुमचं काय मत आहे? तुम्ही काय सांगू शकता? दुःख होतं या सगळ्या घटनेचं? दुःख तर आहेच हो. तुमचं काय म्हणणं आहे दादा? ते चांगलं तेच खरं. तेच मत तुमचं आहे. आपण आणखीन काही या ठिकाणचे दुकानदार आपल्याला विचारूया. दादा ज्या पद्धतीने घटना घडली, मालवणवासी म्हणून तुमच्या मनातली इच्छा काय सांगू शकाल? काय बोलू शकत नाही आम्ही आता याबद्दल. मनामध्ये दुःख होतं महाराज? दुःख आहेच, पण आधी काय हे केलं आहे त्याने त्याच्याबद्दल आधी हेच आहे, खेदजनकच आहे व्यवहार. त्याचं राजकारण कुठेतरी होते, राजकारण तर आहेच ना त्याच्यात. त्याच्यामुळे मालवणची अस्मिता परत जपली जावी, पुन्हा पुतळा उभा राहावा. परत उभा राहिलाच पाहिजे पुतळा. पण आता असं होता कामा नाही परत उभा करून परत, नाहीतर काढला आहे ते. त्याला जाणकार माणूसच तिथे पाहिजे, जाणकार माणसालाच दिला पाहिजे तो पुतळा उभा करायला. जाणकार माणूस या ठिकाणी. आपण आणखीन काही इथले लोक आहेत त्यांना विचारून घेऊया की इथे आणखीन एक आजोबा दिसत आहेत की जे दुकानदार आहेत, त्यांना विचारूया आपण या ठिकाणी कारण त्यांचं काय मत आहे. आता राजकोट किल्ल्यावरचा पुतळा या ठिकाणी कोसळला, मालवणकर म्हणून तुमची मनामध्ये काय काय अपेक्षा आहे, काय वाटलं या घटनेत? हे आमचं दुर्दैव म्हणायचं, आता काय सांगणार त्याला, मी काय जास्त काय बोलू शकत नाही. पण हे घडलं तर चुकीचं घडलं, याच्या मागे किती काय कोणाचे हात वगैरे आहेत ते आम्ही काय बोलू शकत नाही. पण त्यादिवशी वारा वाहत होता मालवणमध्ये आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की वारा वाहत होता, याबद्दल मला काही कल्पना नाही तिकडची समुद्रकिनाऱ्याची. पण तो बांधलं तर ते नॉट फिनिशिंग आणि पूर्णपणे तो निकृष्ट दर्जाचाच होता पूर्णपणे, असं मी तर सांगतो. त्याला 24 वर्षाच्या मुलाला हे कॉन्ट्रॅक्ट देणं हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. आजपर्यंत खूप जगामध्ये, खूप जगात कुठे, आपल्या महाराष्ट्रातच नुसते किती, भारतात सोडून द्या, महाराष्ट्रात किती पुतळे चांगल्यापैकी आहेत. 1957 साली बांधलेला रायगडवरचा पुतळा जो ह्यांनी अनावरण केला, आपले कोणते नेहरूंनी, जवाहरलाल नेहरूंनी जो हे केला, तो अजूनपर्यंत आहे ना व्यवस्थित, एवढ्या उंचावरचा, आणि एवढे तिथे काय वादविवाद नाही आहे, तिथे पण वादविवाद आहेतच ना. मग हे चुकीची गोष्ट आहे ना. तो एक तर त्याला अभ्यास नाही, इथे जो तिथे हे केलं ना, त्याला कुठून वारा येतो, कुठे पाऊस लागतो, एक तर समुद्रकिनाऱ्याचा आणि वादविवादाचा विषय आहे संपूर्ण. तो संपूर्ण अभ्यास करून सगळं जे केलं पाहिजे होतं ते 15 दिवसात, एका महिन्यात होणारं हे कामच नव्हतं, विषयच नाही येत. पुतळ्याचं काम एवढं बोगस होतं, ती पुतळा करतेवेळी ज्या घिसाडघाईने पुतळा केला, खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा हा सबुरीने श्रद्धेने केला पाहिजे. ह्या लोकांनी कुठलीही पर्वा न करता 3 महिन्याच्या आत ह्यांनी आपल्याला मोदीला क्रेडिट मिळालं पाहिजे. इलेक्शन तोंडा होतं म्हणून हा पुतळ्याची उभारणी केली. पुतळा उभारणी करायला कमीत कमी 2 वर्ष लागतात. मी एक स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे. आतमधले वापरलेले जे स्टील आहे, चॅनल आहेत, एकदम थर्ड क्लास मटेरियलचं आहे. त्या मुलाला अनुभव नाही ह्या गोष्टीचा, आणि हा पुतळा पडला नाही, तो मोडला आहे. हे सगळे पुतळा पडला म्हणतात, पडलेला नाही, मोडलेला आहे. एखादा माणूस जेव्हा उभा असतो आणि तो खाली पडला तर अखंड असतो. ह्याचे तिकडे तिकडे केलेले आहेत, तर ह्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं माझं मत आहे. नक्कीच एक बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाली. आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणी मंडळी आहेत, तर आपण विचारून घेऊया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. हा या ठिकाणचा पार आहे, या ठिकाणी लोक बसतात. काका, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तुमच्या मनातली काय प्रतिक्रिया आहे? मालवणवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं म्हणजे काय, हे सगळं भ्रष्टाचार आहे. कारण शिवाजींचा पुतळा पडू नये, कारण यांच्याने सगळं लूज काम करून ठेवलं. तेव्हा पण लोकांनी सांगितलं होतं बरोबर पुतळा बसला नाही तो, तर हे कोणी ऐकले नाही सरकारी लोक. कारण आता वारा पण नव्हता, काय नव्हतं, आपणच तो कोसळला. आतलं सगळं गणलेलं सामान मटेरियल वापरलं त्यांच्याने, अँगल बिंगल सगळं ते गणलेलं आहेत. कोण पण जाऊन बघू शकतो. बरोबर आहे. या ठिकाणी आणखीन काही लोक आहेत की आपण त्याला विचारून घेऊया. दादा, ज्या पद्धतीनं पुतळा कोसळला शिवाजी महाराजांचा, तुम्ही मालवणमध्ये राहताय, मालवणची एक अस्मिता होती, तुमच्या मनात या संदर्भात काय काय भावना आहेत? काय असं काय नाही, ते झालं त्याला आता काय बघायला पाहिजे ना, एवढं काय झालं, कशामुळे झालं, कशात घोळ झाला आहे, तो जे केलं आहे ते बघायला पाहिजे, निस्तारायला पाहिजे.
कशामुळे एवढ्या लवकर 8 महिन्यात जर पडायला लागलं तर मग काय क्वालिटी काय ती ते विचार करायला पाहिजे. आणि महाराजांचा पुतळा आहे तो दुसरा कोणाचा असता एखाद्याला तर चालला असता. त्याची थोडीशी ही ठेवायला पाहिजे, जाणीव ठेवायला पाहिजे. बरोबर. आपण आणखीन या ठिकाणचे काही लोक आहेत त्यांना विचारूया की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत. पुतळा कोसळला, तुमच्या मनात मालवणवासी म्हणून काय भावना? भावना म्हणजे कसं काय ते शेवटी वातावरण आहे, ह्याचं आपल्या निसर्गाचा प्रश्न आहे. ते कोणी काय केलं आणि ह्याने काय केलं ते नाही धरायचं. जे हाय झालं आहे ते झालं आहे, त्याला राजकारण नको, बस एवढंच माझं म्हणणं आहे. खूप बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी होती. या ठिकाणी जी घटना झाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारण नको अशा आशयाचे या ठिकाणच्या लोकांच्या भावना येत आहेत. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, मालवणवासी म्हणून तुमच्या मनात काय आहे? पुतळा कोसळला, काय वाटतं मालवणवासी म्हणून? काय ना, आम्ही पण इकडे नवीन आहे. पण घटना वाईट आहे का? काय वाईटच आहे ना, वाईटच म्हणायचं ना. पुन्हा पुतळा व्हावा उभा, पुतळा तरी उभा व्हायलाच पाहिजे ना. पुतळा पुन्हा या ठिकाणी उभा राहावा अशीच अपेक्षा या ठिकाणी मालवणमधल्या सामान्य नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.